Hello class, welcome back to the lecture. In last lecture, I have covered the concept of conceptual framework for financial statement which is being issued by the issuing bodies, and we concluded the last lecture with recognition and derecognition criteria of the elements of financial statement. We also covered the definitions or the concepts of five core elements of financial statement. As far as balance sheet is concerned, first three elements are covered in the balance sheet, that is asset, liability and equity. Next two elements, income and expenses, are the part and parcel of profit and loss account, or you can also call it as income statement or revenue statement. So in last lecture we have covered the definition, or you can call as the meaning of these five core elements. In today's lecture I will discuss few case studies regarding how to recognize or how to identify these elements. हे एलिमेंट्स ओळखायचे कसे हे आपण बघणार आहोत विथ द हेल्प ऑफ द गिवन डेफिनेशन. सो यू नीड टू रिवाइज दिस डेफिनेशन्स ऑफ assets, liability, equity, income and expenses. So with the help of this definitions we will try and understand how to identify the given items in the case studies. So starting with the case study, here you can see on the screen case study regarding recognition of asset and liability. So here first case study I am reading for you. First case study, see, you can see over here, number A, an entity has cash and a business entity has cash. एका बिझनेसकडे कॅश आहे, राईट. सो हिअर कॅश आहे म्हटल्यावर आपल्याला कॅश या आयटमचं रेकग्निशन करायचं आहे, वेदर दॅट कॅश इज अ असेट, लायबिलिटी, इक्विटी, इन्कम और एक्सपेन्सेस. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ असेट, and we need to try and understand whether this definition is applicable for the given item cash. कॅश हा जो आयटम दिलेला आहे त्याला कुठली डेफिनेशन अप्लाय होते त्यानुसार आपण ठरवायचं आहे की दिलेला आयटम हा असेट आहे, लायबिलिटी आहे किंवा इक्विटी आहे किंवा इन्कम किंवा एक्सपेन्सेस आहे. त्यांच्या डेफिनेशननुसार आपल्याला सेग्रिगेट करायचं आहे, राईट. सो हिअर आपण आयडेंटिफाय करू शकतो आहे. पहिली मी व्याख्या वाचून दाखवते या ठिकाणी. व्याख्या म्हणण्यापेक्षा त्याचं ॲनालिसिस वाचून दाखवते. द एंटिटी डिटरमाइन्स द, यू कॅन रीड दिस विथ मी. द एंटिटी डिटरमाइन्स द पर्पज टू विच द कॅश इज पुट अँड देअर बाय एक्सपेक्ट्स टू जनरेट कॅश इनफ्लो. एक्सपेक्ट टू जनरेट कॅश इनफ्लो म्हणजे जो दिलेला आयटम आहे कॅश, त्याच्यावर पूर्णतः कंट्रोल कोणाचा राहणार आहे, एंटिटीचा, राईट. त्याचा कंट्रोल राहणार आहे. which means they can decide, entity can decide to what the cash is going to be used. कशासाठी यूज होणार आहे कॅश किंवा कॅश कुठल्या कामासाठी आम्ही यूज करणार आहोत याचा पूर्ण डिसिजन कोण घेणार आहे, एंटिटी घेणार आहे. सो ह्या आयटमचा कंट्रोल एंटिटीकडे राहील. अँड देअर आफ्टर पुटिंग टू द यूज, हे कॅश वापरल्यानंतर त्याच्यामधून काय झालं पाहिजे, एक्सपेक्ट काय करता येते, जनरेट इनफ्लो, कॅश इनफ्लो त्याच्यामधून आपल्याला मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल से सपोज एंटिटी युजेस दॅट कॅश टू परचेस गुड्स. एंटिटीने त्या कॅशचा उपयोग करून गुड्स परचेस केले फॉर रिसेल करण्यासाठी, राईट. मग गुड्स खरेदी केले, पुन्हा रिसेल केले. रिसेल केल्यामुळे किंवा सेल केल्यामुळे पुन्हा कॅश काय होणार आहे, इनफ्लो होणार आहे. सो जनरेट कॅश इनफ्लो, त्याच्यातून इकॉनॉमिक बेनिफिट मिळणार आहे, सो कॅश विल इनफ्लो. दुसरं उदाहरण, से सपोज त्या कॅशमधून त्यांनी रॉ मटेरियल खरेदी केलं, कच्चा माल खरेदी केला. सो एंटिटी काय करणार आहे त्या रॉ मटेरियलचं, दे विल प्रोड्यूस सम फिनिश गुड्स अँड दे विल सेल द फिनिश गुड्स, राईट. काहीतरी तयार माल ते तयार करणार आहेत आणि विकणार आहेत. आता विकल्यामुळे पुन्हा काय होणार, कॅश जनरेट होणार आहे, कॅश इनफ्लो जनरेट होणार आहे, पैसा एंटिटीला मिळणार आहे. सो हिअर टू इम्पॉर्टंट पॉईंट्स यू नीड टू अंडरस्टँड रिगार्डिंग द डेफिनेशन ऑफ असेट. द कंट्रोल ऑफ दॅट पर्टिक्युलर आयटम शुड बी विथ द एंटिटी. त्यांच्याकडे कंट्रोल असला पाहिजे
डिसिजन त्यांच्याकडे एंटिटीने घेता आले पाहिजे डिसिजन्स रिगार्डिंग दॅट आयटम. त्या आयटमचा काय उपयोग करायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दॅट पर्टिक्युलर आयटम शुड जनरेट कॅश इनफ्लो. दॅट पर्टिक्युलर आयटम शुड जनरेट कॅश इनफ्लो. त्याच्यातून काहीतरी इकॉनॉमिक बेनिफिट झालं पाहिजे. सो हिअर तुम्ही कन्क्लूड काय करू शकता आहात, यू कॅन कन्क्लूड दॅट द कॅश इज ॲन असेट ऑफ द एंटिटी. दुसरं उदाहरण, an entity owns a machine that manufactures its products. आता एंटिटीकडे ओन म्हणजे स्वतःची आहे, बरोबर ना, मालकी हक्क आहे कसला, मशीनचा. सो ह्यावरूनच लक्षात येत आहे की मशीनचा कंट्रोल कुणाकडे राहणार आहे, एंटिटीकडे राहणार आहे. एंटिटी विल डिसाईड ऑर टेक द डिसिजन रिगार्डिंग द युसेज ऑफ मशीन. ती मशीन आम्ही कशासाठी यूज करणार आहोत हे एंटिटी ठरवणार आहे. सो कंट्रोल त्यांच्याकडे आहे. अँड एंटिटीने काय ठरवलं आहे, त्या मशीनचा उपयोग करून काय करणार, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट, त्यांचं प्रोडक्ट बनवणार आहे. आणि हे प्रोडक्ट काय केलं जाईल, सेल केलं जाईल. सो मशीन इज पुट टू यूज टू मॅन्युफॅक्चर द प्रोडक्ट्स विच इज सोल्ड इन द मार्केट इन कमिंग फ्युचर ऑर नियर फ्युचर. म्हणजे त्याची विक्री होणार आहे. विक्री झाली तर दॅट विल बी अ कॅश इनफ्लो. एंटिटीला काय मिळणार आहे, कॅश मिळणार आहे. सो इथे दोन्ही मुद्दे जे ॲसेट डेफिनेशन जे आहे, डेफिनेशन ऑफ असेट सॅटिस्फाय होत आहे या ठिकाणी किंवा अप्लाय करू शकताय तुम्ही. नंबर 1, द कंट्रोल ऑफ दॅट पर्टिक्युलर आयटम इज विथ एंटिटी, त्याचा कंट्रोल राहणार आहे. अँड सेकंड वन, दॅट पर्टिक्युलर आयटम इज एक्सपेक्टेड टू जनरेट कॅश इनफ्लोज फॉर द एंटिटी. त्या मशीनचा उपयोग करून जे काय प्रोडक्शन घेतलं जाईल दॅट विल बी सोल्ड इन द मार्केट आणि त्याच्यातून पैसा एंटिटीला मिळणार आहे. सो एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने केलेलं आहे बघा इकडे, हे इरेज करते मी या ठिकाणी. येस, एक्सप्लेनेशन यू कॅन रीड ओवर हिअर इज द मशीन इज अ फिजिकल असेट. इट विल बी अ असेट दॅट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स दॅट आर expected to generate cash inflows from their sale. सो मी इथे कॉमन अंडरलाईन करते बघा, कॅश इनफ्लो जनरेट होणार आहे. कॅश इनफ्लो विल बी जनरेटेड अँड हिअर ऑल्सो कॅश इनफ्लो. म्हणून कॅश अँड मशीन बोथ आर वॉट, बोथ आर असेट, राईट. नेक्स्ट वन इज अबाउट लायबिलिटी. लायबिलिटी रेकग्नाइज केले बघा केस नंबर सी मध्ये. Entity A has a contractual obligation to pay. See, to pay. केस काय सांगितलेलं आहे, एंटिटी A has a contractual obligation to pay B. Bला पे करायचं आहे ₹10,000 फॉर गुड्स दॅट इज परचेस्ड ऑन 30 days क्रेडिट फ्रॉम एंटिटी B. याचा अर्थ काय की एने कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे बी बरोबर की 10,000 आम्ही पे करू, कशासाठी, तर उधारीवर माल खरेदी केलं आहे, 30 दिवसाच्या उधारीवर माल खरेदी केला आहे. विच मीन्स आफ्टर दी एक्सपायरी ऑफ 30 days A has to pay, entity A has to pay ₹10,000 to entity B. So as they have signed a contract, it has a legal obligation. पूर्णतः तो बांधील असणार आहे या कराराला आणि एने 10,000 रुपये बीला पे करायचे. सो दॅट इज अ कॅश आउटफ्लो. कॅश आउटफ्लो म्हणजे 30 दिवसानंतर तुमची कॅश आउटफ्लो होणार आहे, 10,000चे पैसे द्यावे लागणार आहे. सो हे कुठलं डेफिनेशन इथे अप्लाय होते, तर लायबिलिटीचं. हिअर लायबिलिटी कोणत्या स्वरूपात आहे तुमची, डेब्ट इन्स्ट्रुमेंट कुठला आहे, क्रेडिटर्स किंवा त्याला दुसरं म्हणू शकताय तुम्ही ट्रेड पेएबल. सो हिअर क्रेडिटर और ट्रेड पेएबल दॅट इज एंटिटी बी हे जनरेट झालेली आहे लायबिलिटी इज अ फायनान्शियल लायबिलिटी ऑफ एंटिटी ए. वाय, बिकॉज द परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट क्रिएटेड अ कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. कायदेशीर तुमची बांधिलकी राहणार आहे तिथे, लिगल ऑब्लिगेशन फॉर एंटिटी टू पे एंटिटी बी दॅट इज एक्सपेक्टेड कॅश फ्लो. कॅश फ्लो 30 दिवसानंतर कॅश फ्लो होणार आहे, आउटफ्लो तो पण बाहेर, एंटिटीच्या बाहेर पैसा जाणार आहे. बट आफ्टर 30 days म्हणजेच ही लायबिलिटी आता तुमची 30 दिवसानंतर तुमचं ते एक्सपेन्स म्हणजे पेमेंट होणार आहे. बट 30 दिवसाच्या आधी आज तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते लायबिलिटी म्हणायचं आहे, बिकॉज इट क्रिएट्स अ ऑब्लिगेशन टू पे
आफ्टर 30 days. इट क्रिएट्स अ ऑब्लिगेशन टू पे आफ्टर 30 days. 30 दिवसानंतर पेमेंट होण्याची जी बांधिलकी आहे ती आत्ता क्रिएट झाली आहे. सो ह्याला आपण काय म्हणणार आहोत, लायबिलिटी, अँड इट इज अ फायनान्शियल लायबिलिटी. सो हे असेट आणि लायबिलिटीचं बघितलं आपण. नेक्स्ट केस स्टडीकडे वळूया, दॅट इज रिलेटेड टू इक्विटी. आता इक्विटी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो आहोत शेअर कॅपिटल आहे. हाव आर वी गोइंग टू रेकग्नाइज ऑर आयडेंटिफाय वेदर द गिवन आयटम इज अ इक्विटी ऑर असेट ऑर लायबिलिटी ऑर इन्कम ऑर एक्सपेन्सेस. सो इथे एक केस स्टडी दिली आहे बघा. ऑन 31 March 2020 एन एंटिटी हॅड इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ ₹1 lakh. 31 मार्चची सिच्युएशन दिलेली आहे की 31 मार्च 2020ला एका एंटिटीचं, बिझनेस एंटिटीचं शेअर कॅपिटल 1 लाख आहे इश्यू केलेलं, दॅट इज इशूड कॅपिटल. अँड इन 2021 द एंटिटी इशूड 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹5 per share. आणखीन 50,000 इक्विटी शेअर्स इश्यू केले, म्हणजे कॅपिटल रेज केलं, राईट. सो ऑलरेडी होते 1 लाखाचं इक्विटी शेअर कॅपिटल. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2021मध्ये 50,000 इक्विटी शेअर्स आणखीन दिले, ज्याची प्राईज आहे ₹5 पर शेअर. सो अमाऊंट किती होईल बघा या ठिकाणी. नेक्स्ट इयरची 50,000 आय एम रायटिंग ओव्हर हिअर. ओके, 50,000 दॅट इज नंबर ऑफ शेअर्स. एवढ्या नग संख्या आहे इक्विटी शेअरची आणि एक ₹5 आहे. असे किती रुपीज रेज केले आम्ही बाय इश्युईंग द शेअर कॅपिटल? 2,50,000. 2,50,000. सो 2020चे 1 लाख आणि 2021चे नवीन इश्यू आहे 2,50,000. असं टोटल एंटिटीचं इक्विटी कॅपिटल किती होईल आता? 3,50,000, राईट. सो दिस आयटम विल बी रेकग्नाइज्ड ॲज इक्विटी शेअर कॅपिटल. जर डेफिनेशन बघितली तर आपण काय एक्सप्लेन केलेलं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल इज इक्वल टू वॉट? ऑल असेट्स मायनस ऑल लायबिलिटीज ऑल्सो. त्या अँगलने पण विचारात घेता येऊ शकतं आहे, पण इथे डायरेक्टली या केस स्टडीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किती इश्यू केलेलं आहे हे दिलेलं आहे. सो यू कॅन रेकग्नाइज किंवा आयडेंटिफाय इट एज इक्विटी. हा आयटम कुठल्या हेडखाली जाईल? इक्विटी शेअर कॅपिटल, राईट. नेक्स्ट, रेकग्निशन ऑफ रेव्हेन्यू ऑर गेन. आता हे एकाच याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे की ओळखायचं कसं की इन्कम आहे की गेन आहे. सी दिस आर 2 डिफरंट आयटम. इन्कम मीन्स ॲक्च्युअल रेव्हेन्यू रिसिव्ड, तुम्हाला किती मिळालेलं आहे, अँड गेन इज नथिंग बट वॉट? इट इज प्रॉफिट ऑफ दॅट पर्टिक्युलर आयटम. म्हणजे तो प्रॉफिट झाला आहे का हे आपल्याला बघायचं आहे. सो 2 केसेस दिले आहेत बघा. फर्स्ट केस ईवर कॉन्सन्ट्रेट करा. केस ई. On 31st March 2025, an entity sold inventory for ₹1,500 when the carrying amount of inventory was ₹1,000. 1,000 रुपयाची इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, गुड्सचा असेल तुमचा जो काही स्टॉक, 1,000 रुपयाचा, ज्याची कॉस्ट 1,000 आहे, ते कितीला विकले आहे? 1,500. सो इथे एंटिटी काय रेकग्नाइज करेल किंवा काय आयडेंटिफाय करेल? दॅट येस, द एंटिटी हॅज जनरेटेड अन इन्कम ऑफ ₹1,500 बाय सेलिंग द गुड्स. विक्री केली 1,500 रुपयाची, त्यामुळे तो रेव्हेन्यू जनरेट झाला, इन्कम जनरेट झाला. हे तुम्ही इन्कम म्हणून आयडेंटिफाय करा. ॲज अगेन्स्ट किती रुपयाचा विकला होता, त्याची कॉस्ट किती होती बघा गुड्सची? 1,000 रुपयाची व्हॅल्यू होती किंवा कॉस्ट होती. सो दॅट विल बी युअर एक्सपेन्स. 1,000 रुपये खर्च करून आम्ही वस्तू बनवल्या आणि 1,500ला विकल्या, राईट. सो युअर एक्सपेन्सेस 1,000 अँड 1,500 विल बी युअर इन्कम. तुम्हाला एवढा पैसा मिळाला, ओके. आता ह्यालाच जर मी प्रॉफिटमध्ये म्हणायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये प्रॉफिट किती गेन केला मी? 1,000 रुपयाचे गुड्स 1,500ला विकले, म्हणजे माझा प्रॉफिट किती झाला? 500 रुपयाचा या ठिकाणी मला प्रॉफिट झालेला आहे, ओके. आता दुसरं लक्षात आलं ना, इन्कम 1,500 अँड प्रॉफिट किती झाला इथे? 500, ठीक आहे. नाव इन नेक्स्ट एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आहे, फक्त इथे असेट घेतलेली आहे बघा. ऑन 31st मार्च इथे फिक्स असेट घेतली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये तुमची करंट असेट होती, जी की इन्व्हेंटरी, स्टॉक ही करंट असेट आहे, आणि इथे तुमची फिक्स असेट विकण्यात आली आहे. ऑन 31st March 2025 an entity sold a machine used by an entity in the manufacture of goods for ₹1,500 when the carrying amount of machine was 1,000. 1,000ची मशीन 1,500 विकली. 1,000 रुपयाची मशीन 1,500 रुपयाला विकली, वेरिन 1,500 इन्कम झालं आमचं, राईट, आणि 1,000ची ती कॉस्ट आहे.
म्हणजे 500 रुपये इथे पुन्हा काय असणार आहे तुमचं प्रॉफिट असणार आहे. आय रिपीट, इन्कम 1500, एक्सपेन्सेस 1000 आणि तुमचा प्रॉफिट अमाऊंट असणार आहे या ठिकाणी 500. त्यामुळे रेव्हेन्यू ज्या वेळेला म्हणते मी रेव्हेन्यू दॅट मीन्स द ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड अँड गेन इज द नेट अमाऊंट ऑफ इन्कम लेस एक्सपेन्सेस. इन्कम किती झालं आहे 1500, एक्सपेन्सेस खर्च किती होता 1000, त्याच्यातून मायनस केलं की तुम्हाला नेट अमाऊंट गेनची मिळेल. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू अँड गेन, राईट. नेक्स्ट आयटम इज रेकग्निशन ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता एक्झॅक्टली ऑपोजिटच आहे. मगाशीच बघितलं, मगाशी लास्ट प्रिव्हियस स्लाईडमध्ये मी एक्सप्लेन केलं. आय हॅव एक्सप्लेन इन द प्रिव्हियस स्लाईड इन्कम अँड एक्सपेन्सेस बोथ सेम इथे अप्लाय होणार आहे. इन्कम आणि एक्सपेन्सेस गोज हँड इन हँड. इथे पण पहिल्या केसमध्ये बघा इन्व्हेंटरी सेल केलेली आहे, सेल ऑफ इन्व्हेंटरी. त्याची अमाऊंट दिली आहे तुम्हाला 900. कितीला विक्री केली 900, त्याची कॉस्ट आहे 1000. सो इथे इन्कम कितीचं जनरेट होईल, रेव्हेन्यू किती जनरेट होईल 900 रुपये आणि त्याची कॉस्ट एक्सपेन्सेस किती आहे 1000, राईट. 1000 रुपयाच्या वस्तू किंवा गुड्स कितीला विकल्या 900ला विकल्या. सो 900 विल बी युअर इन्कम रेव्हेन्यू, 1000 विल बी युअर एक्सपेन्सेस खर्च अँड लॉस विल बी ऑफ ₹100. कितीचा लॉस होईल 100, बिकॉज 1000 रुपयाची वस्तू आम्ही फक्त 900 रुपयाला विकली. 100 रुपये कमी मिळणार आपल्याला. कमी मिळणार म्हटल्यावर तो काय झाला तुमचा लॉस झाला. ओके, सो एक्सपेन्स 1000 आणि लॉस 100. सेकंड एक्झाम्पल हे या ठिकाणी जे दिलेलं आहे ते मशीनचं आहे. दॅट इज द फिक्स्ड असेट, राईट. Machine costing ₹1000 was sold for 900. Machine costing ₹1000 was sold for 900. 1000 रुपयाची मशीन आम्ही 900 रुपयाला विकली. सो अगेन इथे तुमचं इन्कम किती जनरेट झालं आहे, इन्कम जनरेटेड 900. कॉस्ट ऑफ द मशीन दॅट इज द एक्सपेन्सेस ₹1000 अँड देर विल बी अ लॉस ऑफ ₹100. ओके, सो सेम एक्झाम्पल आहे, फक्त मी आयटम चेंज केलं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये इन्व्हेंटरी कन्सिडर केले आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये मशीन केलेली आहे. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सपेन्स अँड लॉस. लॉस इज द नेट अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस लेस इन्कम. आता फॉर्म्युला बघा चेंज झाला, एक्सपेन्सेस जास्त असणार, इन्कम कमी असणार, म्हणजे लॉस होईल. सो अल्टिमेट रिझल्ट विल बी अ लॉस. ओके, सो काय काय बघितलं आपण सो फार. वी हॅव सीन रेकग्निशन ऑफ ऑल द 5 एलिमेंट्स. कोर एलिमेंट्स आपण बघितले. कोर एलिमेंट्स कोणकोणते आहेत, असेट्स, दॅन लायबिलिटीज, दॅन इक्विटी, दॅन इन्कम अँड एक्सपेन्सेस. ऑल दिस 5 कोर एलिमेंट्सला कसं रेकग्नाइज करायचं किंवा आयडेंटिफाय करायचं. दिलेला आयटम वेदर असेट आहे, लायबिलिटी आहे, इक्विटी आहे, इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे, हे आपण बघितलं. नेक्स्ट कोर नाही म्हणता येणार, बट ह्याचं पण आयटम तुम्हाला रेकग्नाइज करावे आयटम आला तर रेकग्नाइज करता आलं पाहिजे. सो केस स्टडी रेकग्निशन ऑफ कॉन्टिंजंट असेट. ऑलरेडी हे झाली आहे कन्सेप्ट, बट अगेन आय एम रिपीटिंग. व्हॉट टू बी अंडरस्टँड बाय कॉन्टिंजंट असेट. First of all, try and understand the meaning of contingent. Contingent is nothing but what? The event which occurs or the occurrence of an event is uncertain. The occurrence of an event is uncertain. म्हणजे एखाद्या घटना घडणं ह्याच्यामध्ये अनिश्चितता असेल, म्हणजे घडेल नाही घडेल, बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतो आहे कॉन्टिंजंट. आता इथे कोणत्या टाईपचं असेट बघायचे आपल्याला, कॉन्टिंजंट असेट बघायचे. म्हणजे असेट ही असेल की नाही हे एखाद्या घटनेवर अवलंबून आहे. सो एखादी कॉन्टिंजंट लायबिलिटी कशी आयडेंटिफाय करावी लागणार आपल्याला, की ती घटना घडेल भविष्यामध्ये की नाही ह्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे ना. एक्झाम्पल देते म्हणजे लक्षात येईल. सी एन एंटिटी इज टेकिंग लीगल ॲक्शन. यू कॅन सी दिस एक्झाम्पल. एन एंटिटी इज टेकिंग लीगल ॲक्शन अगेन्स्ट इट्स कॉम्पिटिटर फॉर पेटंट इन्फ्रिंजमेंट रिलेटिंग टू अ पेटंट दॅट हॅड बीन ग्रँटेड टू द एंटिटी ऑन वन ऑफ इट्स प्रोडक्ट. आता केस काय आहे की एका एंटिटीनी, त्याला ए कन्सिडर करा, आपल्या कॉम्पिटिटर स्पर्धकावर एक केस केलेली आहे. कशासाठी तर पेटंट इन्फ्रिंजमेंट.
पेटंट इन्फ्रिंजमेंट म्हणजे काय? पेटंट म्हणजे काय पहिले ते समजून घ्या, की ह्यांनी आपल्या प्रोडक्ट्सचं पेटंटिंग करून घेतलं आहे, म्हणजे त्यांच्याशिवाय ते प्रोडक्ट कुणीही बनवू शकणार नाही, राईट. जसं की जर तुम्ही पार्लेजी बिस्किट म्हटलं तर त्याचं पेटंट कोणाकडे असणार आहे? पार्लेजी कंपनीकडे, राईट. गुड डेचं कोणाकडे असणार आहे? ब्रिटानिया कंपनीकडे असणार आहे. सो त्यांचे प्रोडक्ट आपण बनवू शकत नाही किंवा दुसरे कोण बनवू शकत नाही. मग जर असं लक्षात आलं की प्रोडक्ट यूज केलं आहे दुसऱ्या कोणी किंवा प्रोडक्ट बनवलं आहे आणि आपल्या नावाखाली विकत आहेत, ओके, आपल्या नावाखाली विकत आहेत किंवा आपल्या नावाने विकत आहेत, तर अशा वेळेला त्या पर्टिक्युलर कंपनीवर किंवा त्या पर्टिक्युलर एंटिटीवर ज्यांचं खरंच प्रोडक्ट आहे, ते पेटंटेड प्रोडक्ट आहे, ते काय करू शकतात? केस करू शकतात, कोर्टमध्ये दावा दाखल करू शकतात, ओके, केस करू शकतात किंवा त्यांना सू करू शकतात, राईट. त्यालाच आपण म्हणतो आहे पेटंट इन्फ्रिंजमेंट. प्रोडक्टबद्दल आहे पेटंट, ते आपण बघितलं आहे की ऑलरेडी त्यांना पेटंट मिळालेलं आहे आणि त्या पेटंटचा उपयोग दुसरेच त्यांचे स्पर्धक करत आहेत. सो दावा दाखल केला आहे बघा. द आउटकम ऑफ केस इज अनसर्टन. मी मगाशी उल्लेख केला. कसं आहे त्याचं? अनसर्टन आहे की आमच्या साईडने लागेल निकाल की कॉम्पिटिटरच्या साईडने लागेल निकाल, हे अनसर्टन आहे. बट हावेवर इट इज प्रोबेबल दॅट, प्रोबॅबिलिटी काय आहे? शक्यता काय आहे? द कोर्ट विल ऑर्डर द कोर्ट विल ऑर्डर द कॉम्पिटिटर टू पे द डॅमेजेस टू द एंटिटी. पण शक्यता जास्त काय आहे की आमच्या स्पर्धकांना पनिशमेंट होईल किंवा निकाल आमच्या बाजूने लागेल ह्याची शक्यता जास्त आहे, बिकॉज ऑलरेडी त्या प्रोडक्टचं पेटंट आमच्याकडे आहे, राईट. मग ही शक्यता आहे. मग भविष्यामध्ये जेव्हा केव्हा त्या कोर्टचा निकाल लागेल तेव्हा आम्हाला पैसे मिळणार आहे. जे काय आमचं नुकसान झालेलं आहे त्याचे पैसे आम्हाला स्पर्धक आमचा पे करणार आहे, त्याला कॉम्पेन्सेट करावं लागेल, राईट. मग इथे एंटिटी मस्ट ट्रीट, ह्या पर्टिक्युलर असेटला काय ट्रीट करायला लागणार आहे? कॉन्टिंजंट असेट. भविष्यात पैसे मिळणार आहे, बट डिपेंडिंग ऑन वॉट? डिपेंडिंग अपॉन द हिअरिंग ऑर जस्टिफिकेशन गिवन बाय दी कोर्ट. कोर्ट काय निकाल देणार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे, राईट. तर कोर्टने समजा आमच्या अगेन्स्ट निकाल दिला तर पैसे आम्हाला मिळतील का? नाही, ठीक आहे ना. सो देर विल बी नो इकॉनॉमिक बेनिफिट इफ द कोर्ट गिव्स द जजमेंट अगेन्स्ट द एंटिटीच्या विरोधात जर जजमेंट आलं तर इकॉनॉमिक बेनिफिट त्याच्यातून फ्लो होणार नाही, कॅश इनफ्लो होणार नाही. आणि जर फेवरमध्ये लागलं तर कॅश इनफ्लो होईल. सो आता हे दाखवलं कुठे जातं? कॉन्टिंजंट असेट कुठे मेन्शन करायचं? तर इट विल बी शोन ॲज अ फुट नोट अंडर द बॅलन्स शीट, बिकॉज ही तुमची ॲक्च्युअल असेट नाही आहे, भविष्यात मिळणार आहे, जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा मिळणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही असेट म्हणून दाखवू शकत नाही, राईट. त्यामुळे ही बॅलन्स शीटमध्ये येणार नाही, तर बॅलन्स शीटच्या खाली ॲज अ फुटनोट म्हणून तुम्हाला लिहिता येईल दॅट देर इज अ कॉन्टिंजंट असेट ऑफ रुपीज, जेवढं काय डॅमेजचे त्यांनी अमाऊंट असेल, 10 लाखाचा दावा ठोकला आहे किंवा 20 लाखाचा ठोकला आहे, मग त्यानुसार ती अमाऊंट तुम्हाला तिथे मेन्शन करता येऊ शकते. बट दिस डिपेंड्स, द अमाऊंट विच विल बी रिसिव्ड इन फ्युचर डिपेंड्स अपॉन द हॅपनिंग ऑर द ऑकरन्स ऑफ पर्टिक्युलर इव्हेंट. निकाल लागेल त्याच्यावर अवलंबून असलेली ही असेट आहे, मिळणार की नाही. त्यामुळे ह्याला आपण म्हणायचं आहे कॉन्टिंजंट असेट. आता सिमिलरली याच्या ऑपोजिट कोणती कन्सेप्ट असणार आहे? कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी रिव्हर्स करून विचार करूया. समजा कोणीतरी तुमच्यावर दावा ठोकलेला आहे, तुमच्या एंटिटीवर कोर्टामध्ये खटला नोंद केलेला आहे की बाबा तुम्ही देणं बाकी आहात. सो अशा वेळेला ती काय असणार आहे? लायबिलिटी. फ्युचरमध्ये कॅश आउटफ्लो होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या अगेन्स्ट जजमेंट लागलं तर तुम्हाला अमाऊंट पे करावी लागणार आहे. म्हणजे कॅश आउटफ्लो. बट डिपेंड्स अपॉन द जजमेंट ऑफ द कोर्ट. तुमच्या विरोधात निकाल लागला तर तुम्हाला पे करावं लागेल, तुमच्या बाजूने निकाल लागला तर पे करावं लागणार नाही, राईट. पण कॅश आउटफ्लो होईल भविष्यामध्ये प्रॉबेबली, त्यावेळेला आपण काय म्हणतो आहोत? त्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी, राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. In next lecture we will study how to measure these elements, or what are the rules for measuring the elements of financial statement such as assets, liabilities, equity, income and expenses, or you can also call it as measurement of elements of financial statement, that we will cover in the next lecture. Thank you.